गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी विनायक ज्ञान प्रसाद भगवान ते तर कार ड्रायव्हर का माझा ग्रंथामध्ये आहे ना। अस्ति भाती प्रिय सिंधू में नाम रूप जंजाल लखिती ही आत्मस्वरूप निज घेतच काल निहाल। तिकडे कुठतरी विषय होता ना हा झट लक्षणाचं पूरक पक्षाचं म्हणणं झालं हा झट लक्षणाने जमतंय असा विषय झालेला आहे। जैसे काकेभ्यो दधि रक्षता जाता हा विषय पुन्हा वाचो। या वाक्य में काक पद का शक्य वायस और अशक्य बिड़ालादि विशेष है और शक्यता अवच्छेद काकत्व का व्यापक दद्यु उपघातकत्व लक्षता अवच्छेदक विशेषण है। भाषेचं मोठेपण आहे त्यात काय आहे तर काको घेऊ दधी रक्षा म्हणजे कावळ्यापासून दही सांभाळा। आता कावळ्यापासून दही सांभाळा एवढंच नाही त्याच्या बाबतीत तात्पर्य दजीव घातक असणारे जे प्राणी मांजर अधिक त्याला पण सांभाळा। म्हणजे आता इथं काय झालं वाक्याच काको घेऊ दधी रक्षा आता कावळ्यापासून हे सांभाळा दही आणि तो संबंध अधिकाचा ग्रहण कसं झालं मांजर अधिकाचा म्हणून आधट लक्षणाने हा विषय जमतो त्यांना सांगायचं आहे। काय ते कारण दधी के उपघातक दधीचे उपघातक म्हणजे दधी खाणारे दधी वाटोळ करणारे दुसरे प्राणी काक बिड़ालादि कणते काक अधिक बिडालाधिक म्हणजे मांजराधिक दधी की रक्षा कर यह वाक्य का अर्थ है। त्या वाक्याचा असा अर्थ की दधीचा सांभाळ कर बिडालाधिकापासून मग काक तर लागलाच तिथं काकत्व विशिष्ट व्यक्ती काकपद त्याचं काकत्व विशिष्ट व्यक्ती तिथं शक्य काय ते कावळा तामे तिथे काकत्व का त्याग करी के तिथं काकत्वाचा त्या विशेषणाचा त्याग करून दध्यु उपघातकत्व विशिष्ट दधी उपघात करून जे त्याचा विषय असणारा विशिष्ट काक बिडालादि कण का काक बिडालाधिक म्हणत कुत्रा मांजराधिकाचा लक्षणाचे बोध होणे ते लक्षणाने त्याचे ज्ञान होत असल्याने काक पद के कावळ्या पदाने वाच्य के एक भाग का वाच्याचा एक भागाचा काकत्व का त्याग होवे है काकत्वाचा त्याग होतो व्यक्ती भाग का बोध होवे है आणि व्यक्तिभाग जे असणारं कावळं त्याचं ज्ञान होतं तैसे बिडालादिकन का तसं बिडाला जे कधी असणारे अनेक प्राणी मांजराचे का त्याग व्यक्ती का बोध होवे है तिथं त्या व्यक्तीचं ज्ञान होतं पण त्याग कसा होतो त्या बाबतीत बिडाला जे काचा पण ज्ञान होतं का नाही याते भागत्याग लक्षण आहे।
असे हे भागत्याग लक्षण असं म्हणतात ते. कोण? उत्तरमीमांसा. तैसे हाँ. क्षत्रिनो यान्ति हाँ. या वाक्य में भी भागत्याग लक्षण आहे. आता क्षत्रिय जानते क्षत्रियवाले येतात याच्यात भागत्याग लक्षण आहे. काहे ते? कारण छत्र सहित और छत्र रहित एक साथ वाले पुरुष जावे हे. एक क्षत्रियवाले क्षत्रिय रहित असे दोन्ही बरोबर लोक चाललेत. पण क्षत्रियवाल्याचं ज्ञान होऊन त्याचा त्याग करून ज्याच्या क्षत्रिय त्याचं ज्ञान होतं. यह वाक्य का अर्थ है? असं हे वाक्याचा अर्थ आहे. तहा तिथं क्षत्रिय पद का शक्य क्षत्रिय पदार्थ असणार ते शक्य पदार्थ छत्र सहित त्या क्षत्रियसह अशक्य छत्र रहित हा अशक्य है. अशक्य छत्र रहित अशक्य असणारे जे क्षत्रिय असणारे दोनों विशेष है. दोन्ही विशेष आहे. एक क्षत्रियवाला आहे आणि एक क्षत्रिय रहित आहे. त्याच्यावर क्षत्रियवाल्याचा त्याग करायचा त्या संबंधीचं ग्रहण करायचं मग भागत्याग लक्षण. छत्रीवाल्याचा त्याग करायचा. हा त्याचं कसं छत्री सहित और छत्र रहित क्षत्रिय सहित असणारी व्यक्ती आणि क्षत्रिय रहित असणारी व्यक्ती. और आणि शक्यता अवच्छेद शक्यता अवच्छेद क्षत्रियवाला शक्यता अवच्छेद कोणाची क्षत्रियवाला व्यक्ती क्षत्रिता का व्यापक आलं का ते क्षत्रियचा व्यापक तो व्यक्ती एक सार्थवाहिता एक साथ होता म्हणजे एक बरोबर चालवणारे. लक्षता अवच्छेदक विशेषण है. आता लक्ष अवच्छेद ते क्षत्रिय रहित असं ते त्याचं विशेषण आहे. क्षत्रिय रहित आहे तो. या स्थान में भी या ठिकाणी छत्र के संबंध विशिष्ट आलं का ते क्षत्रियचे संबंधी विशिष्ट जो क्षत्रिय पद का शक्य क्षत्रिय पद शक्यची व्यक्ती तामे त्यामध्ये छत्र संबंध रूप क्षत्रिय संबंधी शक्यता अवच्छेदक त्यागी के शक्यता अवच्छेदक असण्याचे व्यक्ती त्याचा त्याग करून एक सार्थवाहित्व विशिष्ट छत्री सार्थ व्हायचं त्याच्यावर चालणारे ते कोण. हा तदन्य का लक्षणाचे बोध होने ते त्याचं लक्षणाने ज्ञान होत असल्याने वाच्य के एक भाग छत्र संबंध को त्याग करिके वाक्याचा एक भागात्व क्षत्रिय संबंध त्याचा त्याग करून एक भाग पुरुष का बोध होवे है. एक भाग त्या पुरुष ज्ञान होतं. क्षत्रियचा त्याग करायचा त्या संबंधी असणारे जी व्यक्ती त्याचं ज्ञान होतं. याते भागत्याग लक्षण आहे. म्हणून इथं भाग त्याग लक्षण होते. इस रीति से या रीतीने वेदांत परिभाषा में वेदांत परिभाषा ग्रंथामध्ये भागत्याग लक्षणा के उदाहरण कहे है. हे भागत्याग लक्षण हे उदाहरण सांगितलेले दृष्टांत सांगितलेले. तो सांप्रदायिक मत में सारे अजत लक्षणा के उदाहरण है. आणि हे सगळे लक्षण ते जे आता सांगितलं ना ते अजत लक्षणाचं उदाहरण आहे. कहू कारण अजत म्हणजे वाक्याचं ठेवतो अजकाचं ग्रहण पण अजताचं उदाहरण आहे ते. कहूँ अजत लक्षणा के उदाहरण में शक्य अर्थ विशेषण है. कहूँ विशेष है. आता काही ठिकाणी अजत लक्षण ठिकाणी शक्य अर्थ हे विशेषण आहे. कधी विशेष आहे. विशेषण कळतं ना. हा शक्य सहित अशक्य की प्रतीति समान है. शक्य सहित अशक्य असणार आहे ते समज त्याची जी प्रती त्याचे दोन सारखेच आहे. किंचित भेद को देखे के थोडा फरक पाहून लक्षणा का भेद मानना निष्फल है. लक्षण भेद निष्फल आहे ते. सर्व आचार्यों ने अजत लक्षणा के जो उदाहरण कहे तिनको भागत्याग लक्षणा के उदाहरण कहने का आचार्यों के वचनों से विरोधी फल है. त्यांनी जे अजत लक्षणाचं भागत्याग लक्षण सांगितलं ही सगळे आचार्य जे वेदांताचे त्यांच्या विरोधात त्यांचं म्हणणं आहे. कारण हे सगळं अजतच लक्षण भागत्याग बसतो कशाला रे. पण हे आचार्य जी वेदांत शंकराचे अनेक असणार आहे त्यांच्या वचनाच्या विरोध आहे यांचं म्हणणं इतर लोकांचं. आणि शक्य अर्थ की विशेषणता आणि शक्य अर्थ जे विशेषणता असते और विशेषता में आणि विशेषता ठिकाणी अजत लक्षणा और भागत्याग लक्षणा का भेद माने तो जहाँ शक्य अर्थ की विशेषणता
तहाँ भाग त्याग लक्षणा, और जहाँ शक्य अशक्य दोनों की विशेषता तहाँ अजत लक्षणा। इस रीति से माने, इस रीति से विपरीत माने तो कोई बाधक नहीं। आता पूर्ण होता आता से इस रीति से और आणि शक्य अर्थ की विशेषणता, शक्य अर्थाची विशेषणता और विशेषता आणि त्याचीच विशेषता असणार आहे। त्यामध्ये अजत लक्षणा और भागत्याग लक्षणा का अजत लक्षणाने भागत्याग लक्षणाचा भेद माने, जर त्यात भेद मानला तर तो जहाँ शक्य अर्थ की विशेषणता, जर भेद मानला तर जिथे शक्य अर्थाची विशेषणता असेल तहाँ भागत्याग लक्षणा, तिथे भागत्याग लक्षणा, और जहाँ जिथे शक्य अशक्य दोनों की विशेषता, शक्य आणि अशक्य ह्या दोन्ही जे विशेष स्वरूप असणार आहे तहाँ अजत लक्षणा, तिथे अजत लक्षण मानले तर इस रीति से विपरीत माने असे रीती जर विपरीत उलट मानले, विपरीत म्हणजे उलट मानलं तर तो कोई बाधक नहीं। काही त्यात बाद होणार नाही, बाधक होणार नाही। याते म्हणून महावाक्यंचे स्वयं देवदत्ता या वाक्य में लक्षण का निषेध करिके, आता स्वयं देवदत्ता या वाक्यामध्ये लक्षण का निषेध करिके, लक्षणात जर निषेध केला, लक्षण जर नाही मानली तर भागत्याग लक्षणा का स्वरूप और उदाहरण कथन धर्मराज का निष्फल है। याच्यात जर हे नाही मानलं तर धर्मराजाने भागत्याग लक्षणाचं उदाहरण दिलं, भागत्याग लक्षण त्याचं निष्फल आहे, ते जोडत नाही। और आणि महावाक्यन में महावाक्या ठिकाणी लक्षणा विना जो निर्वाह, लक्षण वाचून जर त्याची संगती लावली तर निर्वाह कहा तो भी असंगत है। आणि ते बी त्याचं म्हणणं असंगत आहे। काहे ते धर्मराज धुरंधर कारण वाक्य वाचवर काय और आणि महावाक्यामध्ये लक्षणा विना जो निर्वाह कहा, लक्षण वाचून जी निसंगती लावली सो भी असंगत है। ती सुद्धा कारण महावाक्य आज हेच लक्षण असं त्यांनी सांगितलं ना, आता ही सुद्धा त्याचं म्हणणं बरोबर नाही। काहे ते कारण घटादी पदन की जाती विशिष्ट में शक्ती माने के, आता घटाधिक पदार्थ त्याच्या ठिकाणी घटत्वाधिक जाती याच्यात शक्य मानली, लक्षणा विना लक्षण वाचून केवल व्यक्ति का पदते बोध कथन निरुक्तिक है। केवळ व्यक्तीचा बोध म्हणजे ज्ञान निरुक्तिक म्हणजे युक्ती जोडत नाही। केवल व्यक्ति में शक्ति माने और जाति विशिष्ट व्यक्ति में नहीं माने तो केवल व्यक्ति का बोध घटाधिक पदांते संभव है तो मान्य नहीं। आता जर केवळ घटाधिक पद त्या व्यक्ती ज्ञान मानलं, घटात जात जर मानलं नाही तर ते मान्य नाही, ते बरोबर नाही। किंतु विशिष्टवाचक पद की शक्ती से, विशिष्टवाचक पदाच्या शक्तीने, शक्ती विशिष्टवाचक पदाची शक्ती म्हणजे संबंध, शक्ती से विशेष मात्र का बोध होवे है, त्याचं जे व्यक्तीचं जे विशेष असणार आहे त्याचं ज्ञान होतं। यह धर्मराज ने लिखा है, असं त्या धर्मराजाने लिहिलंय। पण तो शक्तिवादाधिक ग्रंथन में निपुण मती पंडित को आश्चर्य का जनक है। काय कळलं काही वाक्य? हे जे धर्मराज धुरंधर लिहिले ते जे पंडित तज्ञ, निपुण म्हणजे त्यातले तज्ञ, वेदांतातले तज्ञ, शास्त्रातले तज्ञ, त्यांना हे कसं आहे आश्चर्यकारक म्हणजे माणूस का आश्चर्य कसं करतं? मोठे जर चुकले त्याचं आश्चर्य करतात, मोठे चुकले त्याचं आश्चर्य होतं। अहो नाही तसा माणूस कसं झालं कडे, तसं हे मोठे असले त्यांच्या विद्वानाच्या याच्यात नाही बसवून त्यांना आश्चर्य वाटतं, एवढं असले कसे चुकले सांगू तो लक्ष येते का? मोठे जर संगतीत नाही विषयाला सांगते
महान विद्वान पंडित दादांची गोष्ट सांगते. परमार्थामध्ये आश्चर्याचा विषय चालू. एक विद्वान महिला दादांचा सहवास आहे. दादावर लक्ष येतं ना. दादा आणि गुरुजी दादांचा कार्यक्रम संपला मग ती फिरायचे, उगाच ऐकत फिरायचे. कार्तिक वारीला प्रत्येक महाराजाचं ऐकत फिरायचे, उगाच मध्ये. आणि ती एक महिला होती, विद्वान होती. ती संगत बोलत होती चिंतन, पण एक लिंग अपूर्व लिंगामध्ये तिला ते संगतीला होता नाही. अपूर्व लिंग म्हणजे प्रमाणाचा विषय नाही चेतन, ह्याला अपूर्व लिंग म्हणावं. आणि ती अपूर्व लिंगावरती घसरली. दादा ही तर पाप उभा राहिला आता. म्हणजे दादा पंडित ना, आणि ते विद्वान, पण तिथं थोडक्यात झाल्यामुळे ते म्हणजे चला तिथं पाप. म्हणजे आश्चर्य झालं दादाला. असं हे पंडित निपुण त्यातले तज्ञ खरे हे धर्मराज धोरणदाराच्या मताचं आश्चर्य करतात. एवढं असं कुठं चुकला कसा. म्हणून तर आता सगळे लोक एखादा जर महात्मा सोडला ना, सगळे असेच बोंब आहे. पाठ करायचं, व्याकरण पाठ कर, हे पाठ कर, आणि सिद्धांताला नेमकं चुकायचं. आश्चर्य आहे का नाही. सिद्धांताला नेमकं चुकलं एवढं पाठांतर आहे, व्याकरण दृष्टी आहे, सगळं खरं आहे. पण सिद्धांत जर चेतन जर प्रमाणाचा विषय म्हणलं ते सगळं चुकलं. तसं प्रमाण दोष निवृत्त करतं, वस्तू पहिलीच आहे. तसं हे धर्मराज धोरणदार एवढं विधान पण चुकलं म्हणजे सोन्य पण पंडिताला आश्चर्य. आलं लक्षात आता. म्हणून काय आता काही मोठे चांगलं आमचं तोंड लहान आणि घास मोठा असतो, त्याच्यावर काही घेता येत नाही. बरं काय ते हे मोठमोठे जे लोक म्हणे काय सांगतात कृष्णाला. अभंग संगती लावतात का. ब्रह्मचारी आहेत का नाही. बोलायचं आहे का अशी बोंब असते. तुम्हाला अक्कल आहे का काही, पण तुम्हाला वाटत नाही हे बरोबर नाही. म्हणून मोठी चुकत असतात. पण जे मोठी हे तर दुसरं एक द्रष्टांत देतो गुरुचा फक्त झालं. मग सावकाराचं वर्ग पळता पडलं तर ते गुरुजी म्हणतात नाही, पोरांची स्वारी खाली आली असं गोल बोलायचं. तसं हे सगळं एवढं मोठं बोलत असताना त्याला जहत लक्षात, अध्यत लक्षात, भागच्या लक्षात हे त्याच्या लक्षात नाही आलं. आणि अध्यत लक्षणावर सगळा विषय सांगितला. पण ही किती अयोग्य आहे सांगायला कळते. शक्तिवाद में यह प्रसंग स्पष्ट है. आता शक्तिवाद जे असणार वेदांच्या दृष्टीनं त्याच्यात असं स्पष्ट प्रसंग आहे, विचार आहे. कोई शब्द एक धर्म विशिष्ट धर्मिका वाचक है. आता काही शब्द एकाच धर्मीचे विशिष्ट वाचक आहे. कोई शब्द अनेक धर्म विशिष्ट धर्मिका वाचक है. काही शब्द अनेक धर्म विशिष्ट त्या धर्माचे वाचक आहेत. कोई शब्द अनेक धर्म विशिष्ट अनेक धर्मिका वाचक है. एक एक सांगतो मराठीत. एक पद एकालाच सांगतंय, एक पद अनेकाचं ज्ञान करून देतंय, आणि अनेक पद अनेकाचं ज्ञान करून देतात. असं आहे का नाही. आता सूर्य, भास्कर, म्हणजे अनेक पद एका व्यक्ती ज्ञान करून दिलंच नाही. समजा दुसरं तुमच्या विषयात 1000 दिवस नाव, पण देव एकच आहे ना. अनेक पदात एक विषय. आता दुसरं एक पद एकच पदाचं ज्ञान करून देतं, ते कोणतं पद आम्हाला सांगा. एक पद त्याच पदात ज्ञान करून देतं, दुसरं पदही नाही, दुसरं पदार्थही नाही. ब्रह्म. पण ब्रह्माला अनेक पद आहेत ना. चेतन आहे, साक्षी आहे, कोटस आहे, असंग आहे. पण त्यांचा अर्थ थोडा वेगवेगळा आहे ना. बरोबर, आम्ही भागरी देतो. पण शास्त्रामध्ये असं आहे
एकच एकच एकार्थीच आहे. एक सांगतो मला शास्त्र जू माहित आहे जू ते बैलाच्या खांद्यावर असताना जू म्हणतात. मग त्याला ज्यूस बनवावं लागतं आणि तेवढंच पदार्थ असते. बैल खांद्यावर गाडीच्या बैलाच्या खांद्यावरचा हा त्याला जू म्हणतात. आवतं त्याला बैल खांदे त्याला जू म्हणतात. जू म्हणून जू हे पद एक अर्थी वाचक आहे आणि जू हे पद दुसरं सांगता येत नाही. तसं त्याच्यापेक्षा दुसरं सांग ऊ आहे का याला पद दुसरं. एक पदार्थ एकच पद वाचक, अनेक पदार्थ एक पदार्थ वाचक, एक पदार्थ अनेक पदार्थ वाचक. तसं आहे. लक्षात आलं का? जिस पद की ज्या अर्थ में शक्ती है ज्या पदाची ज्या अर्थाची शक्ती आहे तो पद त्या अर्थ का वाचक है. तो त्या पदाचा वाचकच आहे. मग आता आता घोडा है ना, घोडा या पदवाचक ते पशुच आहे, गाय नाही है ना. लक्षात आता म्हणून वेदांताशिवाय ऐकूच नाही काही. ज्ञानोबाला तुकोबाला नासातच ऐकावं, कारण ते त्याच पदाचं त्याच शक्तीचं बोधक आहेत. बाकीचं काय नाही. म्हणून वाळा व्यर्थकाचा सांडी मार्ग असाधारण 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 नेमकं ते साध्याचं ते साधन. मग आता डोळे शब्द ऐकायला येतं का नाही. मग डोळे काय डोळे कसं ज्ञान करून येतो का शब्दाचं हे असाधारण म्हणून. तसं तत्वमसी महावाक्य साधारण का साधारण आहे. सद्गुरु साधारण का साधारण. आज गुरु कुठं घ्यायच त्याला असाधारण असतं, नेमकं असतं ते बिनचुकच असतं. म्हणजे वही संपवले रामकृष्ण हरी. आता लक्ष घ्यायला लागलं त्याचा अर्थ जे सांगतात ते वाक्य येणं. डोळा काय फळाचा वास घेऊ शकत नाही, नाकच फळाचा वास घेऊ शकतो. डोळा काय डोळा काय परिमळा, डोळा काय गंध घेऊ शकेल का. त्या नाकच पाहिजे. म्हणजे असाधारण. पण असाधारण असतं ते बिनचूक असतं त्या साध्याचे ते साधन. म्हणून मग साध्याचं चिंतन का साध्याचं चिंतन, साध्याचं चिंतन का साधनाचं चिंतन. साध्याचं कोणतं काय साध्य, त्या साध्याचं कोणतं साधन आहे. तुमचं काय साध्य आहे. सुख आहे, सुख आहे का ज्ञान आहे का सत आहे. सच्चिदानंद हे तुमचं साध्य आहे. त्या सच्चिदानंद ह्या साध्याचं त्या तिन्ही साध्यापैकी त्यात सत साध्य आहे का चित साध्य आहे का सुख साध्य आहे. तुम्ही सुख साध्य चिंतन करता. अरे वा. मग सुख साध्य चिंतन मला थोडी माहिती द्या, थोडी दोन शब्द द्या. तुमचं चिंतन तुम्हाला सांगता येत नाही मला, असं कसं शक्य आहे. विस्तार करू नका. चुकतं मी सांगतो चुकलं तर. सुख ही वस्तू एकच आहे, मीच आहे. विषयात सुख नाही बाहेर. हे विचार झालं. ठीक आहे, तेच चांगलं आहे, चांगलं सर. बरं आहे. म्हणजे मध्यभागाचे साधन आहे. म्हणजे एकच स्वरूप वेगळं हे माझं स्वरूप आहे असं दाखवणार हे विचाररूपी साधन आहे. आता हे विचाररूपी साधन खुलासा. विचाररूपी साधन हे मननपूर्वक करता का नुसतं शब्दांनी करता. मननपूर्वक जर केलं तर तुम्ही वस्तू जवळ गेलात. आता याच्यात पुढे जाऊ शकतो. संकल्प अनात्मा आहे आणि त्याचा प्रकाशत्व आहे. संकल्प जग आहे
आणि त्यात सुख नाही हे विचार कळलं मग तुम्ही जवळ गेलात अधिष्ठानाशी आणि संकल्पाच्या द्वारे जगात तुम्ही छत्तीस करत राहतो मग लांब अलीकडे मग त्यात ध्यान आलं सगळं आलं. आता तुम्ही जगात सुख नाही जगात सुख नाही म्हणजे काय सुख कोणतं जग तुम्ही समजलं चला पाठीमागं मनमय सृष्टी सुख दुःखाला कारण काही ईश्वर सृष्टी मन सुख आहे का मन सुख स्वरूप आहे का मग त्याच्यावर मी वेगळा हे विचारायची धारणा असले मग तुम्ही तुमच्या स्वरूपापर्यंत पोहोचवणार हे तो पदाचा वाचायचं लक्षात हे आला आलं लक्षात ठेवून द्या आता विषय ते महत्त्वाचं चिंतन आहे उद्या आणखी सांगा हां हे महत्त्व तुमच्या सकाळच्या चिंतनाला जोड आहे बाकीचं काही जर नाही आलं शास्त्र जरी नाही आलं प्रक्रिया नाही लक्षात आल्या आणखी दुसऱ्याचं मत नाही कळलं काही हरकत नाही त्याच्यात आपलं जेवायला लागलं ना दुसऱ्याचं उपाशी आहे का त्याच्या घरी काय खायचं त्याची गरज नाही आपलं पोट भरायला लागलं वाजवलं दुसरे खाते का उपाशी त्यांची गरज नाही सध्या ज्यावेळेस आपण पूर्ण होऊ त्यावेळेस मग बघू कळालं कसं काय काय चाललंय काय नाही मग पुढं पण आता सध्या ते आहे म्हणून जगात सुख नाही हे जगात सुख नाही म्हणल्यानंतर हे फार मोठे दृष्टीवाद आहे आणि सिद्धांत करायचं फार मोठा वाद आहे याला एक उदाहरण जातो फार मोठं कर्ण हा कोणतेच आहे पण ते कोवळ्याचा वणीच होते पण ज्या वेळेस ते कोवळ्याचा वणीच होते त्यावेळेस ते कोणतेच होता है ना तसं ज्यावेळेस मी धीर मी कसा बघतो त्यावेळेस तुम्ही साक्षीच आहेत आहे का हे तोच आहे तरी काय त्याची बुद्धी त्याची नव्हे वेळ तुम्हीच आहेत का नाही बुद्धी नाही का तुम्ही नाही बुद्धी नाही मग बुद्धीला ही सद्विचार असल्यावर बुद्धी होती कशी परमात्मा एवढंच सगळे अनात्म हे विचार करणारी बुद्धीच आहे आणि स्वरूप चिंतन करणारी बुद्धीच आहे म्हणून सुमन आणि शुद्ध मते अनिंदक अनन्य गती जे सुमन मते ते हे बुद्धी जाणे त्यात न जाणे त्यात हे मूलभूत सिद्धांत आला ठेवला का विषय कारण हे महत्वाचा विषय आहे एवढं जर